गव्हाच्या पिठाचे असे मुटके तयार करून मग ते तळणीतून तळून घ्यायचे. तळून घेतल्यानंतर मग त्याचे दाणेदार असे लाडू तयार करायचे. ही रेसिपी फार कमी लोकांना माहिती असेल. कशी बनवायची ते दाखवते. इथे मी साधारण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा. रवा घेतल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं. साजूक तूप घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. म्हणजे आपलं जे साजूक तूप आहे ना, ते गव्हामध्ये आणि रव्यामध्ये ना एकदम परफेक्ट मिक्स झालं पाहिजे. तर ते एकदम व्यवस्थित सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर पातळ तूप घालणार असाल तर 4 चमचे घाला. मी इथे दाटसर तूप घातलेलं आहे, घट्ट तूप घातलंय, त्यामुळे 2 चमचे घातलेले. ते व्यवस्थित असं दाबून एकदम छान मिक्स करायचे आपल्याला. ह्याचे ना असे हे दाबून असे गोळा तयार झाला पाहिजे. इतकं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे झाल्यानंतर आहे ना, मग काय करायचं थोडं-थोडं पाणी घालायचं आणि जेवढं घट्ट मळता येईल ना, तेवढं हे घट्ट पीठ मळून घ्यायचं. कारण की घट्ट पीठ मळल्यानंतर आहे ना, ते छान असं आतपर्यंत आपल्याला तळता येतं व्यवस्थित आणि ते आतपर्यंत शिजलं जातं. पातळ पीठ मळलं ना, की मग ते व्यवस्थित तळता येत नाही आणि कडक होईल. त्यामुळे जेवढं घट्ट मळता येईल ना पीठ, तेवढं घट्ट मळायचं. आता हे मळून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटं रेस्टला ठेवूयात. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 वाटी गूळ पण लागणार आहे. आपण लाडू बनवतोय म्हटल्यानंतर. तर गूळ असा चिरून घ्यायचा आणि तो साधारण 1 वाटी होईल एवढा गूळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आता हा गूळ मी एका वाटीमध्ये काढून घेते. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. पुढच्या प्रोसेसमध्ये करायचं आहे काय, की एक कढई घ्यायची. कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं. गरम करत ठेवलं ना तेल, की ते तेल गरम होईपर्यंत एक आपण जे गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे, गव्हाचं आणि पीठ आणि रवा एकत्र, त्याचे थोडंसं एकदा पुन्हा सारखं करून घ्यायचं ते आणि सारखं करून घेतल्यानंतर त्याचे मुटके तयार करायचे. मुटके तयार करायचे म्हणजे काय करायचं, एक असं गोळी काढायची आणि मग दोन्ही बाजूनी असं हातामध्ये दाबून घ्यायची. हे बघा. अशी एकदम दाबून घ्यायची, की ह्याला मुटका म्हणतात. हे असे मुटके सगळ्या गव्हाच्या पिठाचे तयार करून घ्यायचे. कारण की हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे लाडू बनवायला सोपे आहेत, फार काही अवघड नाहीयेत आणि खायला खूप छान लागतात. तुम्ही एकदा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा, हे असे सगळे मुटके तयार करून झाल्यानंतर आता इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये हे 2-2 करून तळून घ्यायचे. तेलाची आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ना, ती अगदी लो टू मीडियम ठेवायची. फार मोठी ठेवायची नाही, नाहीतर वरून ते एकदम काळपट होतील, ब्राउन होतील आणि आतून कच्चे राहतील. त्यामुळे असं गॅस जो आहे तो एकदम थोडासा मीडियमवरती ठेवूनच मग हे मुटके असे तळून घ्यायचे. हे बघा, किती सुंदर असा ह्याला कलर आलाय. आता हे काढून घेऊन असेच बाकीचेही आपण तळून घ्यायचे. तळायला थोडासा वेळ लागतो. साधारण एक 3 ते 4 मिनिटं लागतात एका वेळेला. कारण की काय आपण थोडंसं मीडियम गॅसवरती तळतो ना, त्यामुळे थोडा वेळ लागतो. हे बघा, हे असे छान असे मी तळून घेतले. आता हे तळून घेतल्यानंतर काय करायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर ह्याचे तुकडे करून घ्यायचे असे. तुकडे करून झाले ना, की मग आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे. तर आता ह्याचे सगळे तुकडे करून घ्यायचे. अतिशय पौष्टिक होतात. हे तेलकट होत नाहीत मुटके, आपण तेलातून तळून काढलेले असले तरीसुद्धा. आता हे मिक्सरमधून काढून घेऊयात. एकदम दाणेदार असं हे लाडू तयार होतात ह्याच्यामुळे. खूप सुंदर असे लाडू तयार होतात. हे बघा, आता मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर हे बघा तुम्हाला दाखवते. किती सुंदर असं हे पीठ तयार झालं. एकदम बारीक पण नाही करायचं आपल्याला. असं जाडसर ला दळून घ्यायचं. म्हणजे पल्स मोडवरती तुम्ही मिक्सरमध्ये केलत ना, तर होईल. मिक्सर चालू बंद, चालू बंद करायचा आणि मग हे अशा पद्धतीने अ, बारीक करून घ्यायचं. आता हे उरलेले सुद्धा मी सगळे बारीक करून घेतीये. बनवायला हा लाडू साधारण जास्तीत जास्त एक अर्ध्या तासामध्ये तयार होतो. आता हेही बारीक करून घेतल्यानंतर मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. पण आता हे थोडंसं आधी मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर मग एका कढईमध्ये मी इथे तूप घेतलेलं आहे. अर्धी वाटी तूप आहे हे. तर तुम्हाला जर का तूप कमी हवं असेल, जास्त तुपकट लाडू नको असेल, कोरडा लाडू हवा असेल, तर तुम्ही इथे पाव वाटीच तूप घ्या. अर्धी वाटी घेऊ नका. आता मी इथे थोडंसं तूप जास्त घालणार आहे, म्हणून मी इथे अर्धी वाटी घेतले. आता ह्याच्यामध्ये आधी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी. आपल्याला जे आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. ते आधी छान तळून घेतले. ते तळून घेतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जो चिरून ठेवलेला गूळ आहे ना, जो 1 वाटी आहे, तो ह्याच्यामध्ये घालायचा आणि तो या तुपामध्येच वितळून घ्यायचा आहे आपल्याला. पटकन वितळतो, फार वेळ काही लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हा गूळ वितळून जातो. मी इथे काळा गूळ वापरलेला आहे. तुम्हाला जर पिवळा गूळ वापरायचा असेल, तर तुम्ही पिवळा गूळही वापरू शकता. मग त्याच्याने काय होईल, लाडू जो आहे तो पिवळट होईल, ब्राउन नाही होणार. आता आपण जे तयार केलेलं सारण आहे, त्याच्यामध्ये काजू आणि बदाम जे आहेत तळलेले ते घालून घ्यायचे.
नंतर 1 चमचा वेलायची पूड घातलेली आहे मी आणि थोडंसं जायफळ घालायचं. खूप छान असा हा लाडू लागतो जायफळ आणि वेलची पूड घातल्यामुळे. सुगंध असा खूप सुंदर येतो. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर तो पातळ केलेला गूळ जो आहे ना, तो लगेचच घालायचा आहे. गरम-गरमच घालायचं आहे आपल्याला, गार होऊ द्यायचं नाहीये. मग ते फारच घट्ट होईल. त्यामुळे गरम-गरमच हे घालून घ्यायचं लगेचच आणि पहिल्यांदा झाऱ्याने किंवा चमच्याने तुम्ही मिक्स करा. खूप गरम असतं ते. गूळही गरम असतो आणि तूपही खूप कडक असतं झालेलं. त्यामुळे हाताला भाजू शकतं. त्यामुळे झाऱ्याने असं बारीक करून घ्यायचं हे मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करून झाल्यानंतर मग थंड झालं की मग हाताने ह्याचे लाडू वळून घ्यायचे. बनवायला खूप सोपी आहेत हे लाडू. एकदा नक्की तुम्ही पण ट्राय करा. मुलांसाठी, त्यांच्या छोट्या भुकेसाठी खूप उत्तम असा हा एक पदार्थ आहे खायला द्यायला आणि खूपच पौष्टिकही आहे. तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला एक कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं. नवनवीन रेसिपीज बनवायला एक उत्साह निर्माण होतो. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. YouTubeवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि Facebookवर बघत असाल तर फॉलो करा. हे बघा, लाडू अगदी पटकन वळला जातो. फार काही वेळ लागत नाही आणि तुम्हाला ज्या साइजचे बनवायचे तुम्ही त्या आकाराचे लाडू बनवू शकता. बनवायला अतिशय सोपे आहेत, खायला तितकेच रुचकर लागतात आणि दाणेदार लाडू हे तयार होतात. तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा. तुम्ही पण असे पौष्टिक लाडू एकदा नक्की बनवून बघा. बनवायला सोपे आहेत आणि खायला खूप रुचकर लागतात. एकदा नक्की ट्राय करा.